नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर. ओम साईराम. ज्यांच्या दरबारातून कोणीही कधीच रिकाम्या हाताने परत जात नाही आणि ज्यांची संपूर्ण जगाला श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र दिला, अशा शिर्डीच्या साईबाबांची गाथा आज आपण पाहणार आहोत. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण बाबांचे प्रारंभिक जीवन, त्यांचे शिर्डीतले आगमन आणि त्यांच्या 2 अद्भुत चमत्काराबद्दल जाणून घेणार आहोत. जर तुम्ही साई भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रारंभिक जीवन आणि शिर्डीत आगमन. साईबाबांचा जन्म नक्की कधी आणि कुठे झाला हे आजही गुपितच आहे. असे मानले जाते की लहानपणापासूनच अतिशय आध्यात्मिक होते आणि अगदी तरुण वयातच त्यांनी संसाराचा त्याग करून साधनेचा मार्ग स्वीकारला. एका तेजस्वी तरुणाच्या रूपात ते अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या गावात आले. सुरुवातीला लोक त्यांना एक साधा फकीर समजत असत. ते शिर्डीतील एका पडक्या मशिदीत राहू लागले, ज्याला त्यांनी द्वारकामाई असे नाव दिले. तिथे ते नेहमी एक धुनी पेटवून ठेवत आणि त्यातून निघणारी पवित्र उदी भक्तांना प्रसाद म्हणून देत असत. या उदीने अनेकांचे असाध्य आजार बरे झाले. आज आपण चमत्कार पाहणार आहोत त्यांचे. खारट पाण्याचे झाले गोड अमृत. त्या काळी शिर्डीत पाण्याची मोठी टंचाई होती. विहिरींना पाणी कमी होते आणि जे होते ते चवीला अतिशय खारट होते. गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी खूप वणवण करावी लागत असे. एकदा साईबाबा एका विहिरीजवळ गेले. त्यांनी विहिरीत काही फुले अर्पण केली आणि देवाचे नामस्मरण केले. पाहता पाहता एक चमत्कार घडला. त्या विहिरीचे खारट पाणी मधुर आणि गोड झाले. गावकऱ्यांची तहान भागली आणि तेव्हापासून लोकांना बाबावरील विश्वास अधिक दृढ झाला. चमत्कार दुसरा. अक्षय अन्नाचा चमत्कार. बाबांच्या दयाळू स्वभावाचा हा दुसरा चमत्कार खूपच प्रेरणादायी आहे. एकदा शिर्डीत एक गरीब माऊली आपल्या भुकेल्या मुलासह बाबांकडे आली. तिच्याकडे अन्नाचा एकही कण शिल्लक नव्हता. बाबांनी तिला थोडेसे पीठ दिले. त्या स्त्रीला वाटले, एवढ्या पिठात काय होणार? मग बाबा म्हणाले, माय, विश्वास ठेव, तुझी मुले उपाशी राहणार नाही. ती घरी गेली आणि तिने भाकरी बनवायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे जशी ती एक भाकरी बनवून बाजूला ठेवायची, तसे परातीतले पीठ पुन्हा तितकेच व्हायचे. त्या दिवशी त्या माऊलीने केवळ आपल्या मुलांनाच नाही तर संपूर्ण शेजारच्यांनाही पोटभर जेवण घातले. बाबांच्या आशीर्वादाने ते पीठ संपलेच नाही. साईबाबांचा अनमोल संदेश. साईबाबांनी कधीही धर्मात भेदभाव केला नाही. त्यांचे विचार आजही आपल्याला दिशा दाखवतात. सबका मालिक एक है. ईश्वर एकच आहे, पण तो कोणत्याही रूपात असो. श्रद्धा आणि सबुरी. देवावर अढळ विश्वास ठेवा आणि संकटात संयम बाळगा. मानवता, गरीब, गरजू आणि मुक्या प्राण्यांची सेवा हीच खरी ईश्वराची सेवा. 15 ऑक्टोबर 1918 रोजी साईबाबांनी शिर्डी महासमाधी घेतली होती. आज शिर्डी हे जगातील सर्वात मोठे श्रद्धास्थान बनले आहे. आजही लाखो भक्त तिथे येतात आणि बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आपल्या सर्व चिंता विसरून जातात. साईबाबांची ही कथा आपल्याला शिकवते की जर मनात खरी श्रद्धा असेल तर कोणतीही अडचण अशक्य नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रेरणादायी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम साईराम.